महाराष्ट्राच्या राजकारणातील एक काळोखा दिवस. महाराष्ट्राच्या राजकारणातला तो सर्वात काळोखा आणि विसरता न येणारा दिवस होता. सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यात जेव्हा ते चार्टर्ड विमान आगीचा गोळा बनून कोसळलं, तेव्हा तिथे फक्त एक विमान जळून खाक झालं नव्हतं, तर राज्याच्या राजकारणातला एक महाकाय वटवृक्ष उन्मळून पडला होता. अजितदादा आता या जगात नव्हते. ही हृदयद्रावक बातमी जेव्हा वाऱ्यासारखी पसरली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली होती. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की हा केवळ एक दुर्दैवी तांत्रिक बिघाड आहे. खराब हवामान किंवा इंजिन फेल्युअरमुळे झालेला हा नैसर्गिक अपघात असावा, असंच एक प्राथमिक अहवाल सुरुवातीला समोर आला होता. अपघातामागचे रहस्यमय वळण होती, जिने या संपूर्ण प्रकरणाला एका भयंकर कटाचे स्वरूप दिले. त्या जळत्या विमानाच्या मृत्यूच्या दाढेतून एक माणूस चमत्कारिकपणे जिवंत बाहेर आला होता, तो म्हणजे त्या विमानाचा मुख्य पायलट. आजवर हा पायलट रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता आणि त्याच्यावर कडक पोलीस पहारा होता. पायलट जिवंत आहे ही बातमी प्रशासनाने दाबून ठेवली होती, कारण कटकारस्थान करणाऱ्या बड्या नेत्यांकडून त्याच्या जीवाला धोका होता. नंतर जेव्हा या पायलटने शुद्धीवर येऊन आपला पहिला जबाब नोंदवला, तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात असा भूकंप झाला ज्याची कोणीही कल्पना केली नव्हती. पायलटने जे सांगितलं ते ऐकून तपास यंत्रणांच्याही अंगावर काटा आला. हा अपघात नव्हता, तर महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात मोठा आणि थंड डोक्याने आखलेला राजकीय कट होता. उड्डाणाच्या दिवशी सर्व काही सामान्य होतं, पण जमिनीपासून हजारो फूट उंचीवर असताना अचानक कॉकपिटमधली सर्व इंजिने आणि सेन्सर्स एकाच वेळी बंद पडली. पायलटने मॅन्युअल कंट्रोल घेण्याचे प्रयत्न केले, पण विमानाची हायड्रॉलिक सिस्टीम पूर्णपणे जाम झाली होती. पायलटने सांगितलं की त्याच्या डोळ्यांसमोर विमानाचा डॅशबोर्ड हॅक झाल्यासारखा वागत होता. पायलटने शेवटच्या क्षणी इमर्जन्सी इजेक्शन सिस्टीम वापरून स्वतःचा जीव वाचवला, पण दादांना वाचवणं अशक्य होतं. मास्टरमाइंडचा शोध घेऊ लागले तेव्हा तपासाची सुई विरोधकांकडे न वळता थेट दादांच्याच घरात येऊन थांबली. सुनेत्राताईंच्या भोवती आता संशयाचा आणि चौकशीचा फास आवळला जातोय. या संशयाची मुख्य कारणे: 1. संशयास्पद व्यक्ती. पायलटने एका अशा व्यक्तीचा उल्लेख केला, जो उड्डाणाच्या आदल्या रात्री सिक्युरिटी क्लिअरन्स नसतानाही हँगरच्या आसपास दिसला होता. सीसीटीव्ही फुटेजवरून तो व्यक्ती कुटुंबाचा अत्यंत जवळचा आर्थिक व्यवहार सांभाळणारा वरिष्ठ अधिकारी असल्याचे निष्पन्न झाले. 2. मालमत्तेचा वाद. सूत्रांच्या माहितीनुसार दादांच्या पश्चात हजारो कोटींच्या संपत्तीचे, ट्रस्टचे आणि राजकीय साम्राज्याचे सर्व अधिकार आपोआप ज्या व्यक्तीकडे जाणार होते, त्याच व्यक्तीच्या सांगण्यावरून हा सगळा खेळ रचला गेल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. 3. डायरी आणि लॅपटॉप. पोलिसांना दादांच्या बंगल्यातून काही अशा डायऱ्या आणि लॅपटॉप्स मिळाले आहेत, ज्यातून हे स्पष्ट होते की दादांना आपल्याच घरातून धोका असल्याची जाणीव झाली होती. त्यांनी आपली सर्व संपत्ती एका त्रयस्थ ट्रस्टच्या नावावर करण्याची तयारी सुरू केली होती आणि कदाचित त्याच दिवशी ते त्या फाईलवर अंतिम स्वाक्षरी करणार होते. फॉरेन्सिक अहवालातील धक्कादायक खुलासा. जेव्हा इन्स्पेक्टर देशमुख यांच्याकडे ही केस सोपवण्यात आली तेव्हा त्यांनी विमानाचे अवशेष फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले. त्या अहवालाने सर्वांची झोप उडवली. अवशेषांवर फॉस्फरस बेस्ड केमिकलचे अंश सापडले होते. हे असं केमिकल आहे जे ठराविक तापमानाला आपोआप पेट घेतं आणि ते विझवणं जवळपास अशक्य असतं. याचा स्पष्ट अर्थ होता की हे एक अत्यंत प्रगत आणि अचूक टाइम बॉम्ब तंत्रज्ञान होतं, जे विमानाची इंधन टाकीजवळ अत्यंत हुशारीने प्लांट केलं होतं. या प्रकरणात बस होता. सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यात जेव्हा ते चार्टर्ड विमान आगीचा गोळा बनून कोसळलं, तेव्हा तिथे फक्त एक विमान जळून खाक झालं नव्हतं, तर राज्याच्या राजकारणातला एक महाकाय वटवृक्ष उन्मळून पडला होता. अजितदादा आता या जगात नव्हते. ही हृदयद्रावक बातमी जेव्हा वाऱ्यासारखी पसरली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली होती. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की हा केवळ एक दुर्दैवी तांत्रिक बिघाड आहे. खराब हवामान किंवा इंजिन फेल्युअरमुळे झालेला हा नैसर्गिक अपघात असावा, असंच एक प्राथमिक अहवाल सुरुवातीला समोर आला होता. रहस्यमय घटना घडली होती, जिने या संपूर्ण प्रकरणाला एका भयंकर कटाचे स्वरूप दिले. त्या जळत्या विमानाच्या मृत्यूच्या दाढेतून एक माणूस चमत्कारिकपणे जिवंत बाहेर आला होता, तो म्हणजे त्या विमानाचा मुख्य पायलट. पोलीस पहारा होता. कुणालाही त्याला भेटण्याची परवानगी नव्हती. पायलट जिवंत आहे ही बातमी प्रशासनाने दाबून ठेवली होती, कारण कटकारस्थान करणाऱ्या बड्या नेत्यांकडून त्याच्या जीवाला धोका होता. पायलटचा धक्कादायक जबाब. शुद्धीवर येऊन आपला पहिला जबाब नोंदवला तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात असा भूकंप झाला ज्याची कोणीही कल्पना केली नव्हती. पायलटने जे सांगितलं ते ऐकून तपास यंत्रणांच्याही अंगावर काटा आला. हा अपघात नव्हता,
तर महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात मोठा आणि थंड डोक्याने आखलेला राजकीय कट होता. उड्डाणाच्या दिवशी सर्व काही सामान्य होतं. दादा नेहमीप्रमाणे विमानात बसले आणि त्यांनी फाईल्स वाचायला सुरुवात केली. विमानाने टेक ऑफ घेतलं आणि सर्व काही सुरळीत असल्याचं एअर ट्रॅफिक कंट्रोलला कळवण्यात आलं. पण जमिनीपासून हजारो फूट उंचीवर असताना अचानक कॉकपिटमधली सर्व इंजिने आणि सेन्सर्स एकाच वेळी बंद पडली. पायलटने मॅन्युअल कंट्रोल घेण्याचे अनेक प्रयत्न केले, पण विमानाची हायड्रॉलिक सिस्टीम पूर्णपणे जॅम झाली होती. पायलटने सांगितलं की त्याच्या डोळ्यांसमोर विमानाचा डॅशबोर्ड हॅक झाल्यासारखा वागत होता. पायलटने शेवटच्या क्षणी इमर्जन्सी इजेक्शन सिस्टीम वापरून स्वतःचा जीव वाचवला, पण दादांना वाचवणं अशक्य होतं. तपासाची सुई घरच्यांकडे. पोलीस जेव्हा या कटाच्या मास्टरमाइंडचा शोध घेऊ लागले तेव्हा तपासाची सुई विरोधकांकडे न वळता थेट दादांच्याच घरात येऊन थांबली. सुनेत्राताईंच्या भोवती आता संशयाचा आणि चौकशीचा फास आवळला जातोय. या संशयाची मुख्य कारणे. संशयास्पद व्यक्ती. पायलटने एका अशा व्यक्तीचा उल्लेख केला जो उड्डाणाच्या आदल्या रात्री सिक्युरिटी क्लिअरन्स नसतानाही हँगरच्या आसपास दिसला होता. सीसीटीव्ही फुटेजवरून तो व्यक्ती कुटुंबाचा अत्यंत जवळचा आर्थिक व्यवहार सांभाळणारा वरिष्ठ अधिकारी असल्याचे निष्पन्न झाले. मालमत्तेचा वाद. सूत्रांच्या माहितीनुसार दादांच्या पश्चात हजारो कोटींच्या संपत्तीचे, ट्रस्टचे आणि राजकीय साम्राज्याचे सर्व अधिकार आपोआप ज्या व्यक्तीकडे जाणार होते त्याच व्यक्तीच्या सांगण्यावरून हा सगळा खेळ रचला गेल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. अंतर्गत युद्ध. गेल्या काही महिन्यांपासून घरात संपत्ती आणि सत्तेच्या वाटपावरून प्रचंड शीतयुद्ध सुरू होतं. डायरी आणि लॅपटॉप. पोलिसांना दादांच्या बंगल्यातून काही अशा डायऱ्या आणि लॅपटॉप्स मिळाले आहेत ज्यातून हे स्पष्ट होतंय की दादांना आपल्याच घरातून धोका असल्याची जाणीव झाली होती. त्यांनी आपली सर्व संपत्ती एका त्रयस्थ ट्रस्टच्या नावावर करण्याची तयारी सुरू केली होती आणि कदाचित त्याच दिवशी ते त्या फाईलवर अंतिम स्वाक्षरी करणार होते. गुन्हे शाखेचा तपास. जेव्हा राज्याच्या एका अत्यंत डॅशिंग आणि कोणत्याही दबावाला बळी न पडणाऱ्या गुप्तचर अधिकाऱ्याकडे इन्स्पेक्टर देशमुख यांच्याकडे ही केस सोपवण्यात आली तेव्हा तपासाला अचानक वेग आला. इन्स्पेक्टर देशमुखांनी फॉरेन्सिक अहवाल तपासला असता खालील गोष्टी समोर आल्या. विमानाच्या अवशेषांवर फॉस्फरस बेस्ड केमिकलचे अंश सापडले होते. हे असं केमिकल आहे जे ठराविक तापमानाला आपोआप पेट घेतं आणि ते विझवणं जवळपास अशक्य असतं. हा अपघात नसून एक अत्यंत प्रगत आणि अचूक टाइमबॉम्ब तंत्रज्ञान होतं जे विमानाची इंधन टाकीजवळ अत्यंत हुशारीने प्लांट केलं होतं. सीसीटीव्ही आणि मोबाईल टॉवरचा डेटा तपासला असता हँगरच्या परिसरात जो मोबाईल नंबर ॲक्टिव्ह होता त्यावरून झालेले शेवटचे काही कॉल्स थेट बारामतीच्या एका अत्यंत सुरक्षित आणि गुप्त लँडलाईनवर झाले होते. तो लँडलाईन नंबर दादांच्या खाजगी फायनान्शियल मॅनेजरचा होता. मी या प्रकरणातील पुढील कायदेशीर